नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव आणि मामा बोलत असतात. अर्णव मामांना त्याच्या मनातली गोष्ट सांगत आहे. मामा म्हणत असतात की आता हे ईश्वरीला एकदा कळलं म्हणजे बरं होईल, तिच्याजवळ एकदा मनातल्या भावना व्यक्त कर, असं आवर्जून इकडे मामाने अर्णवला सांगितलंय. का तर अर्णवने ती जी फ्रेम बनवून ठेवलेली आहे, म्हणजे ईश्वरीने त्याच्या गालांवर केलेला किस, याची फ्रेम त्याने बनवली आणि ती फ्रेम मामाला दाखवलेली असते. म्हणून तर मामाने हे सगळं अर्णवला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर ईश्वरीने आता इकडे ठरवलंय की काही करून अर्णवचे वडील म्हणजे रमाकांत राजे शिर्के कुठे आहेत त्यांना शोधून आणायचं. आणि त्यासाठी ईश्वरी त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेली असते. आणि नेमकं ईश्वरी वेगवेगळ्या आश्रमामध्ये जात असते, तिथं ते असतील असं तिला वाटत आहे आणि त्यासाठी तिने तो शोध चालू ठेवलेला असतो. त्याचबरोबर इकडे अर्णव म्हणत असतो की काहीही झालं तरीही मिस इंदोरच्या बाबतीत तिला काहीतरी छान असं सरप्राईज द्यायचं आहे, असा विचार त्याच्या डोक्यात सुरू आहे. तर इकडे अंजली मात्र म्हणत असते की ह्या ईश्वरीचं काहीतरी केलं पाहिजे. आणि अंजलीला साथ द्यायला वल्लरी तर आहे हे माहितीच आहे आपल्याला. मग वल्लरी अंजलीला म्हणते की काय केलं पाहिजे, म्हणजे तुला काय वाटतंय काय केलं पाहिजे, आणि तुला जर वाटत असेल तिथं तिचं काहीतरी केलं पाहिजे तर तू कर ना, असं तिने सांगितलंय. आणि हे तुलाच करावं लागणार आहे, दुसरं कोणी करू शकणार नाहीये, असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे वल्लरी आता भारी आयडिया करत आहे. ते म्हणजे आता ईश्वरीचा काटा तर काढायचा, पण त्यासाठी अंजली जबाबदार धरली पाहिजे, असा तिचा प्लॅन आहे. आणि ईश्वरीला एका आश्रमात एका ॲड्रेस मिळालेला आहे आणि तिथे तिला कळलेलं आहे की तिथे जवळपासच रमाकांत राजे शिर्के आहेत आणि त्यांची ईश्वरीने भेट सुद्धा घेतलेली आहे. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदूर काय चाललंय हे सगळं. तेव्हा ती म्हणत असते, काही नाही अर्णव सर, उद्या अजयचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी मी करंजा करते. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं पण तुझ्या हाताने तुला जमणार आहे का, काय चाललंय हे तुझं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मला माहिती आहे मला जमणार नाहीये, पण कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती, असं ईश्वरी सांगते. आणि म्हणत असते मी ट्राय करेल, मदत घेईल कोणाशी तरी. तेव्हा अर्णव म्हणतो, हां ताई मदत करणार आहे तुला का मामी मदत करणार आहे, कोण मदत करणार आहे तुला या कामामध्ये ते सांग बरं मला, आणि त्यांची इच्छा आहे का तुला मदत करण्याची. अर्णव जे बोलत असतो ते अगदी बरोबर असतं, कारण वल्लरी पण मदत करणार नाहीये आणि त्याचबरोबर अंजली सुद्धा मदत करणार नाही, हे अर्णवला चांगलंच माहिती आहे. इकडे ईश्वरी म्हणत असते, मी बघेल ना काय करायचंय ते, तुम्ही नका काळजी करू त्याची, माझी मी बघून घेईल, तुम्ही विचारच नका करू, असं ईश्वरी स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो म्हणजे काय, आणि तेवढ्यातच बाहेरून आवाज येत असतो. ईश्वरी म्हणते तुम्ही जा बाहेर, बाहेर बघितलं ना सगळेजण कसे बोलतायत, ते नाही बरोबर वाटत आहे, तुम्ही जा बाहेर, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, पण मिस इंदोर हे सगळं जे काही आहे ते पटतंय का तुला, असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. आणि आपल्याला वाटतंय ना करायचं आहे, तर मग बाकीच्या गोष्टींचा विचार करायची गरजच नाहीये, असं सुद्धा तो सांगत असतो. पण शेवटी बाहेरून जो आवाज येत असतो तो ऐकून अर्णवला तर धक्काच बसलेला असतो. अर्णव बाहेर येतो, खूप रागात असतो आणि तो बाहेर येऊन बोलू लागतो की काय चाललंय, मी सिंदूर काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते, आजीच्या वाढदिवसासाठी स्वतःच्या हाताने स्पेशल अशा करंज्या बनवण्याचा प्रयत्न करते, आणि तुमचं सगळ्यांचं काय चाललंय, म्हणजे तुमच्या डोक्यात हे काय विचार आहेत, नक्की तुम्हाला वाटतंय काय, असं म्हणत आता अर्णव विचारू लागतो. तेव्हा मामी म्हणत असते, कशाला करंजा, कसं आहे माहिती आहे का, आत्ता ती करंजा बनवून देईल आणि परत म्हणेल की बघा तुमच्या आजीसाठी करंजा बनवल्या आणि त्यावेळेस माझ्या हाताला चटका लागलेला आहे किंवा माझा हात दुखवलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मामी वाज झालं हे सगळं, मला माहिती आहे तुला राग येतो, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण एवढं पण अति करू नकोस ना. कसं आहे माहिती आहे का, तुला वाटतं तसंच प्रत्येक वेळेस असेल असं नाही ना, तुला वाटत आहे की मामी ईश्वरी मुद्दामून हे करते, पण असं काही नाही आहे, तिच्या मनात मनापासून आहे म्हणून तिने हे सगळं करायला सुरुवात केलेली आहे, बाकी दुसरा कोणताच वाईट हेतू नाही आहे, तुला जे वाटतंय तसं काहीच नाही आहे, असं स्पष्टपणे इकडे अर्णव तिला सांगत असतो. आणि वल्लरीची बोलती बंद करतो. पण वल्लरीच्या अंगात किती मस्ती आहे ते आपल्याला माहितीच आहे, मुद्दाम खोड्या काढायच्या. आजी म्हणते बाद झालं, कोणीही माझा वाढदिवस साजरा करायचा नाही, माझ्यासाठी काही करायची गरज नाही, कारण गेली इतके दिवस झालं माझी सात्विका माझ्यापासून निघून गेली, मला सोडून गेली, आणि त्याचबरोबर जावई बापू सुद्धा गेले, ते परत आलेलेच नाही आहेत,
तेव्हा ईश्वरी त्याचबरोबर अर्णव सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण नसताना आता आजीने सरळ इकडे ईश्वरीला ब्लेम करायला सुरुवात केलेली असते आणि आजी तिथून रागाने निघून जाते. आजी गेली, मामा ऑलरेडी म्हणत असतो की आई तू चुकते, तू प्रत्येक वेळेस काही ना काही कारण काढून ईश्वरीला दोष देते. तिचं काही चुकलेलं नसतानाही आजही तिनं मनापासून काहीतरी तुझ्यासाठी करते, तरी तू तिला सांगितलं की तुझ्यासाठी काही करू नकोस आणि यांचं सगळ्यांचं ऐकून तू तिच्यावर आरोप करते, असं मामा स्पष्टपणे आजीला ऐकवत असतो. इकडे मात्र अर्णव विचार करत असतो. अर्णव म्हणत असतो की नाही, आणि मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, नको करायला, कारण असंही आजी माझ्या हातच्या करंज्या खाणारच नाही आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, आता करंज्या तर बनवायच्याच आहेत, चल आता आपण करंज्या बनवणार आहोत आणि त्या बनवाव्याच लागणार आहेत, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत दोघंही आता निघालेले असतात. आणि त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी, अर्णवला ईश्वरी म्हणत असते की चला. मग आता अर्णव विचार करतो की ही एका हाताने कसं करणार आहे, काय करणार आहे नक्की, हिच्या डोक्यात काय विचार आहेत, हे सगळं अर्णवच्या डोक्यात सुरू असतं. कारण अर्णवला जाणून घ्यायचं असतं की मी सिंधू नक्की काय करणार आहे, का हाताला तर ते लागलंय, त्यातही तो तिचा उजवा हात आहे. आणि आता हा सगळा गोंधळ म्हणजे नक्की काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असा विचार आता अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की चला मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे ते, असं ईश्वरी स्वतः सांगत असते. आणि इकडे मात्र अर्णव म्हणत असतो की चालेल. अर्णव सुद्धा आता या गोष्टीसाठी तयार झालेला आहे. मग दोघंही तिथे आलेले असतात. अर्णव ईश्वरीला स्वतः मदत करत असतो, काय करायचं आहे काय नको आहे या सगळ्या गोष्टी सांगत असतो. आणि त्या पद्धतीने ईश्वरी सुद्धा त्याला इन्स्ट्रक्ट करत असते आणि त्याला सांगत असते की कोणत्या पद्धतीने काम करायचं. सुरुवातीला तर रवा भाजायला घ्यायचा होता. दोघांनी डब्यातला रवा काढलेला असतो आणि अर्णवने आता रवा भाजायला घेतलेला आहे. 1 बाय 1 तो तिने स्टेप सांगत असते आणि त्या पद्धतीने अर्णव आता करंज्याची तयारी करत असतो. त्याच्यानंतर आता रवा भाजून झाला की मैद्याचं पीठ आहे ते मळायला घ्यायचं आहे आणि म्हणून दोघंही आता त्या तयारीला लागलेले असतात. मैदा मळायचा आहे करंज्यांसाठी म्हणून ते साहित्य घेतात. त्याचबरोबर अर्णव जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा अगदी मनापासून करत असतो. ईश्वरी एवढेही म्हणालेली असते की मी सात्विक फॅशनच्या सीईओला काय करंजा करायला लावू का, असं ईश्वरी म्हणालेली असते. आणि खरं तर अर्णव म्हणालेला असतो असं काही नाही आहे, माझ्या माणसांसाठी जर मी करणार आहे तर त्याच्यात कमीपणा असण्याची गरजच नाही आहे. मग आता ईश्वरी पीठ मळत असते. अर्णवला काही पीठ मळता येत नसतं आणि ईश्वरी पीठ मळताना तिचा साडीचा पदर मध्ये मध्ये येत असतो आणि मग मात्र अर्णवने तो पदर तिथून बाजूला केलेला असतो आणि तिला तो पीठ मळण्यासाठी सुद्धा मदत करत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि फायनली पहिली करंजी लाटून होते. पहिली करंजी लाटून झाल्यानंतर अर्णव त्या करंजीला मुरड घालण्याचं काम करतो. म्हणजे त्याला त्या करंजीला डिझाईन करायची असते आणि ती नक्षी त्याला करता येत असते. तशा पद्धतीची नक्षी अर्णवने करायला घेतलेली असते. इकडे फायनली आता सगळ्या करंज्या पूर्ण होतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण करंज्या तर पूर्ण केलेत, पण पुढे काय, आजी खातील का त्या करंज्या, कारण आजींनी तर मला स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांना काही नको आहे मी बनवलेलं. तेव्हा अर्णव म्हणतं त्याची काळजी तू नको करूस. इकडे आता नम्रता आणि वल्लरी बोलत असतात. डाळ ढोकळीची ऑर्डर आलेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की आई आता आपल्याकडे डाळ ढोकळी शिल्लक आहे, तेवढी ऑर्डर देऊया आणि नंतर मात्र ऑर्डर नको घ्यायला. मग आई म्हणते की ठीक आहे, मी पार्सलचं पॅकिंग करते, तो हिशोबाचं बघ. आणि नेमकं सुप्रिया हिशोबाचं बघायला आतमध्ये जाते. तेवढ्यातच रमाकांत हे क्लाउड किचनमध्ये आलेले असतात आणि तेव्हा मात्र त्यांना नम्रता म्हणत असते पण आता माझं क्लाउड किचन बंद करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळं मी आता तुम्हाला काहीच नाही देऊ शकत आहे. त्यावरती लगेचच आता नम्रता म्हटल्यावर ते म्हणतात की मी काही मागायला नाही आलेलो, तुमच्या इच्छेने जे काही दक्षिणा द्यायची ती द्या. आम्ही असे बरेच लोक दक्षिणा गोळा करत फिरत आहे, कारण मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. आणि मग नम्रता म्हणते हो हो चालेल. मग नम्रता येते आणि त्यांना तेवढी अमाऊंट देते. त्यांनी पावती दिलेली असते. त्यांचं अक्षर पाहून नम्रता म्हणते की एवढं सुंदर अक्षर आहे तुमचं, आजपर्यंत एवढं सुंदर अक्षर मी कधीच पाहिलं नव्हतं आणि तुम्ही एवढे छान इंग्लिश लिहिताय, मग तुम्ही असे दारोदारी का भटकताय. त्यावरती ते नम्रताला सांगतात ज्या गोष्टी गेल्या त्या गेल्या,
राहिल्यात त्या आठवणी, त्याही सोडून मी मंदिरात आहे. देवाच्या चरणी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि त्याच वेळी सुप्रिया तिथे येते आणि सुप्रिया विचारू लागते, अगं काय झालं नमो? तेव्हा मात्र नम्रता म्हणत असते, काही नाही गाई. आणि मग ती पावती दाखवते आणि दोघेही पाहत राहतात. आईला तरी काहीतरी वेगळं जाणवत असतं, की कोणीतरी ओळखीतली व्यक्ती येऊन गेली की काय, असं सुप्रियाला सुद्धा जाणवत असतं. अर्णवने हातामध्ये फ्रेम घेतलेले आहे आणि त्या फ्रेममध्ये ईश्वरीने त्याला किस केलेला तो कागद आहे, ज्यावर त्याने तिचे ते ओठ टिपून काढलेले असतात आणि तो त्या फ्रेमकडं एकटक पाहत असतो. कारण त्याने मनातून ठरवलंय की आता आपण स्वतः ईश्वरीला प्रपोज करायचं, तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज करायचं, असं सगळं काही त्याच्या डोक्यात येत आहे. काय करावं हे मात्र त्याला अजून सुचत नाही. पण ईश्वरी, मी तुझ्यासाठी लवकरच मोठं सरप्राईज करणार आहे, असं तो स्वतःच्या मनाशी बोलतोय. आयुष्यातले काही प्रसंगही त्याला आठवत आहेत. ज्या वेळेला त्याने ईश्वरीला मिठीत घेतलेलं होतं, त्याला तो गोड प्रसंग आठवत आहे. त्याचबरोबर आत्ता ईश्वरीने जेव्हा त्याला गालावरती किस केलं, ते देखील त्याला आठवत आहे. आणि ते सगळं आठवून तो गोड स्मितहास्य करत त्या कागदाकडे पाहत आहे. त्याला कधी एकदाचं ईश्वरीला प्रपोज करेल असं झालेलं आहे. इकडं शुभमचं मात्र काहीतरी वेगळं आणि विचित्रच चाललेलं आहे. तो स्वतःवर चिडलेला आहे आणि तो म्हणतोय की तू असं का करतेस ते सांग मला नम्रता. तू माझं काय ऐकत नाहीस. तुला माहिती आहे ना, तू दुसऱ्या कोणाला तरी स्पर्श केला तर मला अजिबात आवडत नाही. आणि विशेषतः त्या आकाशला जेव्हा तू स्पर्श करते ना, तेव्हा मला खूप यातना होतात. आता या गोष्टीची जाणीव तुला कसं करून देऊ मला कळत नाही. पण त्या आकाशपासून जराशी लांब राहा. त्याच्याजवळ जाऊ नको. मी सांगितलं ना तुला की तू त्याच्याजवळ जाऊ नको. असं म्हणून त्याने भिंतीवरती डोकं आपटायला सुरुवात केलेली आहे. डोकं आपटतोय म्हणजे अक्षरशः जोरजोरात आवाज होतोय, असं डोकं तो आपटत आहे. त्याला लागलेला आहे तरी देखील तो शांत बसत नाही. नम्रता, तू माझं ऐकलंच पाहिजेस, माझं तू ऐकलंच पाहिजेस, असं म्हणून जोरजोरात त्याने डोकं आपटायला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यात तेथे सुप्रिया आलेली असते. सुप्रियाला जाणवतं की काहीतरी मोठा आवाज काहीतरी आपटल्यासारखा येतोय. एवढ्या रात्रीचं कोण काय आपटत असेल असा विचार तिच्या डोक्यात येतो आणि ती अंधाराकडे येते. आणि जेव्हा ती अंधाराकडे येते तेव्हा तिला मोठा धक्काच बसलेला आहे. कारण शुभम त्या अंधारामध्ये उभा असतो आणि नुसता उभा नसतो, तर जोरजोरात तो डोकं आपटत असतो. हे पाहून तिला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती शुभमला विचारते, शुभम, अरे काय झालंय? काय करतोयस तू? आणि हे असं डोकं का आपटतोय? तेव्हा शुभम एकदम घाबरतो आणि काय उत्तर द्यावं तेच त्याला कळत नाही. आणि तो म्हणतो, ते ते मला जरासं ते डिप्रेशन आलं आहे, कळत नाही आहे, म्हणजे माझं ना प्रेझेंटेशन तयार नाही अजून आणि त्यामुळं मला खूप टेन्शन आलेलं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, वेडा आहेस का तू? तुला कळतंय का तू काय करतोयस ते? अरे अशाने डोकं फुटल तुझं. अरे लागेल तुला आणि इजा होईल. कसं कळत नाही तुला? किती जोरात डोकं आपटतोयस ते तुझ्या लक्षात येतंय का? आत्ताच्या आत्ता चल बरं, त्याला काहीतरी लावून घे. असं म्हणून तिने त्याचा हात धरलेला असतो आणि ती त्याला घरात घेऊन गेलेली असते. इकडे आता आजीचा वाढदिवस आहे आणि सर्वांनी त्याची अगदी जय्यत तयारी केलेली आहे. आजी सकाळी उठलेली असते आणि सर्वजण याच गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. मामा, अंजली, आकाश, चक्क वल्लरी देखील आजीसाठी गिफ्ट घेऊन रेडी असते. आणि आजी जेव्हा देवाचं दर्शन घेत असते तेव्हा सर्वजण सरप्राईज करून तिच्या पाठीमागून येतात आणि तिला सरप्राईज देतात. आजीला देखील सुखद धक्काच बसतो. प्रत्येकानं आजीसाठी छानसं गिफ्ट आणलेलं असतं. आजी ते गिफ्ट स्वीकारत असते आणि सर्वजण आजीचे आशीर्वाद देखील घेत असतात. आता खरं तर अर्णव आणि ईश्वरी यांची बारी असते. ते लांबून सर्व काही पाहत असतात. अर्णव आता आजीच्या जवळ येतो आणि सर्वांनी जसं गिफ्ट दिलेलं आहे तसं तो देवाच्या समोरच्या करंजाचा बाऊल उचलतो आणि आजीच्या समोर धरतो. आजीला म्हणतो, तुझ्यासाठी खास करंजा बनवलेल्या आहेत. आजी मात्र त्या करंज्या घेत नसते. आता वल्लरी शांत बसेल ती वल्लरी कसली, ती लगेच आगीमध्ये तेल ओतायला सुरुवात करते आणि म्हणते, वा अर्णव, हे मात्र छान केलं आहेस तू. आजीला छान गिफ्ट देतो आहेस.
म्हणजे तुला माहिती आहे ना, तिनं ठरवलं आहे की ईश्वरीच्या हातचं काहीसुद्धा खायचं नाही. तरी देखील तू तिला ह्या करंज्या देतो आहेस का? म्हणजे असं काहीतरी तू गिफ्ट देतो आहेस की जेणेकरून त्या आजीला अजिबात आवडलंच नाही पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीचं गिफ्ट दिलं आहेस तू, असं तो बोलतो. तेव्हा मामा वल्लरीच्या अंगावर जात म्हणतो, "तुला समजतंय का तू काय बोलतेस तू? जरा शांत बस ना. वाढदिवसादिवशी तरी भांडण नको आहे." पण तेवढ्यात अंजली लगेच वल्लरीची बाजू उचलून धरते आणि म्हणते, "काय चुकीचं बोलते मामी? अगदी बरोबर तर आहे. त्याला माहीत नाही आहे का आजीला काय आवडत नाही ते? बरोबर त्याने तसंच गिफ्ट आणून दिलं आहे. त्याला कळत नाही का की आजीला नको आहेत ह्या सगळ्या गोष्टी?" पण आता अर्णवने एक मास्टर स्ट्रोक खेळलेला असतो. अर्णव म्हणतो, हा तर देवाचा प्रसाद आहे आणि तुझी दिनचर्या मला माहिती आहे. तू सकाळी उठल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करतेस, आरती करतेस आणि मग प्रसाद घेतेस. हा तोच प्रसाद आहे." आता आजीचा नाईलाज झालेला असतो. कारण हा बाऊल तर देवाच्या समोर ठेवलेला आहे आणि त्यामुळं हा तर आता प्रसाद झालेला आहे आणि त्यामुळं करंजी खाण्याशिवाय पर्याय नाही हे तिला माहिती असतं. आणि ईश्वरी देखील पुढं सरकते. आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्यातील एक करंजी आजीच्या हातात देते. आता आजीला ती करंजी खाल्ल्याशिवाय काहीच पर्याय नसतो. आजी ती करंजी हातात घेते. अर्णव आणि ईश्वरी आजीकडून आशीर्वाद घेतात आणि आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आजी ती करंजी खाते. अर्णवचा मास्टर स्ट्रोक बरोबर कामी आलेला असतो. अर्णवने बरोबर ईश्वरीने केलेल्या करंज्या आजीपर्यंत पोचवलेल्या असतात आणि आता आजीला देखील नाही म्हणताच येत नसतं. आणि आता तेवढ्यात ईश्वरीने वल्लरीकडे पाहून एक गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजे, "माझ्यावरचे डाग लवकरच मी पुसून टाकेल आणि तुमचा शुभाशीर्वाद तुम्ही स्वतःहून मला द्याल, अशा प्रकारे मी काम करणार आहे," असं ती बोललेली असते. तेव्हा वल्लरीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा शिर्केंशी बोलत असतो आणि तेवढ्यात मामा त्याच्याकडे आलेला असतो. मामा त्याला म्हणतो, "अरे माझं एक महत्त्वाचं काम आहे. मला ना या चेकवर सही पाहिजे." अर्णव म्हणतो, "थांबा मी देतो." आणि त्याने चेक असं म्हणून एक फ्रेम समोर धरलेली असते आणि ती फ्रेम पाहून खरं तर अर्णवला मोठा धक्काच बसलेला असतो. कारण मामाने चक्क ज्या ओठांची त्याने फ्रेम बनवून ठेवलेली आहे, तेच आणून ठेवलेलं असतं. अर्णव म्हणतो, "अरे हे हे तुझ्या हाती कसं लागलं आहे? दे बरं मला इकडं."